तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान ठाकूरपाडा संघ. युद्धाचा शंखनाद इथे फुकलाय. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर दूरवर राहिला क्षेत्ररक्षकाच्या. आपण जर पाहिलं तर 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता. वाईट डिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत इथे मात्र धावांचा श्री गणेशा झालेला आहे. 2 धावा धावपलकावरती विजय आणि आपण त्याच्या सोबतीला दर्शनला पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अप्पू सज्ज झालाय. पप्पू अप्पूचं नाव या ठिकाणी आलं. खरे आपण जर पाहिलं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट नव्हे तर आता संपूर्ण ठाणे जिल्ह्याभर ज्या खेळाडूची ख्याती आहे ओळख आहे आणि त्याचं नाव सातत्याने तोंडावरती येणं मात्र कुठंतरी क्रम प्राप्त असतंच. पप्पू गोलंदाजी मार्कवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला होता. बॅट तरी चेंडूचा व्यवस्थित कनेक्शन झाला नाहीये. मधुर ध्वनी येणं मात्र फार गरजेचं आहे. ज्या वेळेला मधुर ध्वनी फलंदाजाच्या कानामध्ये पडते त्यावेळेला कुठेतरी मोठ्या फटक्यांची प्राप्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असते. काय बॅटिंग केली होती मनोजनं त्या ठिकाणी. अगदी जबरदस्त श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघाला मात्र कुठेतरी पराभवाच्या छायाला मात्र तो झोकून देण्यामध्ये प्रयत्न करत होता. परंतु मिड विकेटला अगदी जबरदस्त झेल तिथे कॅरी झाला आणि मनोजचा झंझावात तिथे मात्र संपुष्टात आला. श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघ द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आउट अपील केली गेली तिथे मात्र आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी फळेगाव या टीमला फलंदाज विजयची खेळी समाप्त. गावदेवी फळेगाव संघ जर आपण पाहिलं तर आमच्या खडवली विभागातील एक जबरदस्त संघ आहे. सातत्यानं आपण जर पाहिलं तर अगदी खडवली परिसरामध्ये या वर्षामध्ये काही टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला भेटल्या नाहीये. त्या अनुषंगाने आमच्या या फळेगावकरांना इकडे मात्र अगदी खूप लहान पल्ल्यापर्यंत टुर्नामेंट खेळायला यावं लागत आहे. परंतु हे क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम असतं. तुम्ही नक्कीच एका गावातील एका वेड्या मुलाला म्हटलं की खूप वेडा आहे क्रिकेटचा. क्रिकेटसाठी खूप वेळ लागले त्याला. परंतु तोच वेळा ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला भल्या भल्यांना नाचवत असतो. याच देही याच डोळा या भव्य दिव्य क्रीडांगणावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेश दाखल झालेला आहे. पप्पू चांगली गोलंदाजी करतोय. जणू काय अप्पू त्याच्यामध्ये सरसावला की काय इथे मात्र आपण पाहू शकता. या जबरदस्त बॉल त्या ठिकाणी. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. कद काठी छोटी आहे परंतु जबरदस्त गोलंदाजी. लाईन लेंथ काय जबरदस्त पाहू शकता आपण. ओमसाई मांजले संघाकडे देखील अशा 2 गोलंदाजांमध्ये श्रीराम आणि समीर. परंतु तो संघ या स्पर्धेमध्ये नाहीये. इथे वळवला चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खाली झालाय. विकेट एरिया. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू सीमा पार दर्जेदार चौकार. काय जबरदस्त फटका. आपण पाहिलं तर थोडासा नटराज पवित्रा त्या ठिकाणी घेतला होता. थोडासा टर्न झालेला बॉल होता त्या ठिकाणी. अगदी लेंथ त्या ठिकाणी ओळखली आणि कॅप त्या ठिकाणी खूप मोठी होती. त्या अनुषंगाने चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 7. कोण कोणावरती करेल मात. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो. जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. स्लॉट मध्ये बॉल फेकून दिला. चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटकार. आणि दरम्यान या ठिकाणी आपण एक सत्कार घेऊया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत नांदब गावचे माजी सरपंच श्री गणेशजी शेलार. आपण त्याचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. श्री प्रवीण गायकवाड आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रवीणजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा. स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या वतीनं. आणि काल स्पर्धेचा पहिला दिवस होता त्या अनुषंगाने
देखील आपल्याला खूप मान्यवर पाहायला भेटले. अजूनही 2 दिवस स्पर्धा याच देही याच डोला रंगणार आहे. अजूनही मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. त्यांचा देखील या मंचावरती शुभ सन्मान केला जाईल. कारण की ज्या सर्व मान्यकरांनी या स्पर्धेसाठी जे देणेकरी आहेत त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बॅटची त्या ठिकाणी हो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जबरदस्त टफ चान्स होता तिकडे स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि हे देखील आपल्याला पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये. कारण की ज्या अर्थानं एखादा संघ आपण जर पाहिला तर सातत्याने प्रयत्न करत असतो, संघर्षाची पराकाष्ठा करत असतो, त्यावेळेला दुसरा संघ ज्या वेळेला या मैदानावरती येतो त्यावेळेला तो खेळ पाहून त्याच्या अंगात देखील ती ऊर्जा निर्माण होत असते. कारण की मागील मॅच तुम्ही नक्कीच पाहिले असेल. श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघानं अगदी जबरदस्त मॅच त्या ठिकाणी जिंकली. खोलवर टप्प्याचा बॉल शॉट मध्ये फेकून दिला त्याला पुढच्या प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या पोहोचली षटकाराच्या मदतीनं 20 या आकड्यावरती. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. धावसंख्या धावपलकावर 20 आपल्याला पाहायला भेटत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग धीर इच्छा वतीनं पाहायला भेटत आहेत. 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकलेला आहे. तब्बल 16 धावांवरती तो बॅटिंग करतोय. आपल्या संघासाठी गावाच्या सन्मानासाठी इथे मात्र बॅटिंग पाहायला भेटत आहे. वन साइडला त्या ठिकाणी वळवला बॉल, त्या ठिकाणी फाईनला त्या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे. चेंडू थांबणार नाहीये. येतो हा दर्जेदार चौकार. आपण जर पाहिलं ना तर मित्रांनो अगदी नॉनस्टॉप बाउंड्री, थर्ड मॅन आणि फाईनच्या दिशेनं अगदी अनुकूल वातावरण आहे. फलंदाजीचा आपण विचार केला तर आणि तिकडेच हा बॉल आपल्याला पाहायला भेटला. चेंडून जर तिकडे मात्र वेग धारण केला तर कदाचित 4च धावा तिथे मात्र मिळू शकतात. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 24 धावा धावपलकावरती आहेत. अगदी सर्वच खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपण पाहू शकता एकसारखी आपल्याला पाहायला भेटत आहे. संघ गावदेवी फळेगाव जबरदस्त फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा अप्रतिम लावण्य गोंडस असा हा चौकार. काय जबरदस्त फटका. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मला तरी वाटतं की कालच्या दिवसापर्यंत आतापर्यंत असा फटका कोणी खेळला असावा. अगदी सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चिरून फाडून हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती 28 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. तेवेश ऑन फायरिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावपलकावरती आहेत. बाबाचा वापर त्या ठिकाणी केला होता, परंतु या अगदी शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर चेंडूची लाईन मात्र काही ओळखता आली नाहीये. गावदेवी फळेगाव संघ निमंत्रण स्वीकारतोय. खडवली विभागातील हा दमदार संघ आहे आणि आपण त्यांना पाहू शकता. एकता ट्रॉफी 2025 मध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांच्यासमोर जय हनुमान ठाकूर बारा संघ. इथे मात्र आपण पाहू शकता या हलक्या हाताने खेळलेला फटका बॉलरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी. परंतु इथे देखील आपण पाहू शकता या अगदी मथुरच्या वेगानं क्षेत्र फलंदाज त्या ठिकाणी पळाला. बॅट टाकली होती परंतु वेग मात्र त्यांनी धारण केला होता. जणू काही या मथुरचा वेग साठी मात्र उलटली, बैल मात्र त्या ठिकाणी फरार. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. धावसंख्या धावपलकावरती 29 धावा. तसेच आपण पाहू शकता अनिकेत गायकवाड, सुजल गायकवाड, पार्थ घरत हे दोघे हॉलेंटर्स आहेत. सीमारेषेच्या बाहेर आहेत. आपलं देखील विशेष धन्यवाद. हॉलेंटर्स तसेच आवी गायकर हे देखील आहेत. संध्याकाळी तुम्हाला देखील पार्टी मिळेल. हॉलेंटरची भूमिका खूप महत्वाची असते. लहानपणी तुम्ही आम्ही सर्व देखील हे कार्य करत असतो आणि तिथूनच एका चांगल्या खेळाडूची निर्मिती होत असते. आपण सचिन तेंडुलकर यांना देखील पाहिलं असेल. ते देखील अगदी सीमेलगत कधीच्या काळामध्ये
बसत असत. प्रयत्नांची पराकाष्ठा यालाच म्हणतात मित्रांनो. सातत्याने तुमचा संघर्ष प्रयत्न तुम्ही करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण देव देखील कर्माचा भोकेला असतो. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी फळेगाव संघ धावांचं डोंगर इथे मात्र उभं करण्यासाठी सज्ज झालाय. तिसरं षटक महेश स्लॉट मध्ये बॉल. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता कुठंतरी ही वादळी खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद, लागणारा हा दुसरा धक्का. देवेश बॅक टू द डगआउट. काही झेल त्या ठिकाणी पकडला. समीरनं ती झेल मात्र त्या ठिकाणी कॅरी केली, गरजेचं होतं. परंतु आपण जर विचार केला ना तर अजूनही या मैदानाच्या आतमध्ये दर्शन आहे. देवेश जो मात्र बाद झाला, चांगल्या धावा त्यांनी मात्र जमवल्या आपल्या संघासाठी आणि टाळ्यांच्या कडकडाट त्याचं देखील स्वागत केलं जाते खेळाडू कक्षामध्ये. का नाही, ही कामगिरी उल्लेखनीय कामगिरी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. नवीन फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये विशाल, जो मात्र दर्शनचा साथ देईल. आतापर्यंत दर्शनचा आपण विचार केला तर त्यांनी देखील काही मोठे फटकेबाजी केली नाही. 4 धावांवरती दर्शन. आपण जर विचार केला तर 24 धावा बनवल्या देवेशनं, ज्यामध्ये आपण विचार केला तर 3 चौकार 2 षटकार समावेश होता. महेशनं मात्र चांगलं कार्य केले. या षटकामध्ये पावलांवरती बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त बॉल. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना मित्रांनो की ब्रह्मास्त्र कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाने टाकला तरी तोच असर होत असतो आणि अश्वत्थामाने जरी हाताळला तरी तोच असर होत असतो. आणि या क्रिकेटच्या मैदानावरती ही यॉर्कर लेन जर का मलिंगानं जर हाताळली तरी तोच असर होतोय आणि इथे महेशनं हा चेंडू इथे हाताळला नाही, तोच असर या ठिकाणी झालेला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये महेश या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की पहिलं आणि दुसरं षटक खूप महागडे ठरलं आहे. पहिल्या षटकात 13 आणि दुसऱ्या षटकात 16 धावा पाहायला भेटल्या. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्लिप झाले आणि त्या अनुषंगाने चेंडूने देखील उलकावणी दिली, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र थांबला. चेंडू मात्र वेग कमी घेतला, परंतु इथे 3 धावा मात्र नक्कीच मिळतील, कारण की अगदी डीप मध्ये जर इथवर चेंडू जर थांबून राहिला तर कदाचित खेळाडू त्याचा फायदा घेतील आणि हा फायदा इथे मात्र घेत असताना मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि विशाल. आता या षटकामध्ये संघर्षाची पराकाष्ठा करावी लागत आहे. धावा इथे मात्र आपण पाहिलं तर धावांसाठी धावपळ होत आहे. धावांचा आपण विचार करूया. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. महेश चांगली गोलंदाजी करतोय, कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय. संघर्षाची पराकाष्ठा करण्यासाठी भाग पडत आहे फळेगाव संघाच्या खेळाडूंना, फलंदाजांना. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी घुटना टेकला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. गौरव त्या ठिकाणी होते, कारण की गौरवला ठाऊक आहे की मागे आपण जर पाहिलं तर नॉनस्टॉप बाउंड्री, तिकडे बॉल मात्र खूप वेग घेत असतो. त्या अनुषंगाने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटलं. आणि सातत्यानं आम्ही देखील त्या मैदानाचा उल्लेख करत असतो. त्या देखील येणाऱ्या संघामध्ये देखील काही धावपेच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मैदानावरती. आणि सध्या तरी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं त्या ठिकाणी. थर्ड बॅन रिझन मध्ये धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती धावा पोहोचलेल्या आहेत. गौसलवेर गतीचा बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र पाहू शकता कनेक्शन बॅटचा झाला आहे. चेंडू डीप मध्ये सरकत असताना फक्त 1च धाव इथे मिळते. धावसंख्या पोहोचले 35 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी महेशच्या. यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत, कारण पाण्याची खूप गरज आहे. जय हनुमान ठाकूरपाडा संघ आज ठाकूरपाडा संघाने टॉस जिंकला. एकता चषक 20-25 मध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना सध्या तरी आपण पाहिलं तर थोडासा 50-50 मामला आहे. या षटकामध्ये कमबॅक झालेला आहे. महेशने मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेला आहे दर्शन आणि विशालला. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल.
बॉलची लाईन, बॉलची पिचिंग त्या ठिकाणी पाहिली. पंच सुदीप अंबावणे आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकता आकाश धुमाळ, आज प्रवीण गायकावर सर देखील आहेत, करण मगर सर देखील चांगले पंचांची भूमिका करतात आणि सध्या तरी गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला, कटाक्ष टाकलं गेलं आणि इथे मात्र नक्कीच चेक केलं गेलं. त्या ठिकाणी चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटला. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतोय. प्रगल्भ गायकवाड, लेदर क्रिकेट भावी पिढीचा हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. ही धमक असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमच्यामध्ये अशी अगदी लहानपणातच धमक असते ना, तर तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती चांगलं काही करून दाखवण्याची क्षमता असते. आणि सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण मित्रांनो पाहिलं ना, तर अगदी टेनिस क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेले आहेत. पूर्वीचा काळ आपण जर पाहिला तर वेगळा असायचा. त्या काळामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर पंचांची देखील कमतरता पाहायला भेटत होती. अगदी गावातीलच पंच असायचे, त्यामुळे कुठेतरी भांडणांचा प्रादुर्भाव होत होता. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर डीजे, चांगलं वाद्य आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये करण भोंगे असायचे आणि कॉमेडी मात्र त्या काळामध्ये नसायचीच. आमचे नरेश दादांना देखील ठाऊक असेल पूर्वीचा काळ, आणि त्या काळामध्ये देखील खेळ चांगला होत होता. चर्चा मात्र होत नव्हती कुठल्याही खेळाडूची. आपण पाहिलं असेल अगदी गावागावामध्ये खेळाडू ठेवलेले होते, परंतु त्या काळामधील जे खेळाडू आतापर्यंत खेळपट्टीवरती राहिले, या क्रीडांगणावरती त्यांनी चमक दाखवली. आज कुठेतरी त्या खेळाडूंचं नाव संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर देखील गाजत आहे. ड्रिंक्स ब्रेक संपन्न. इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 40, 3 षटकं समाप्त झालेली आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये महेशने या ठिकाणी आपण पाहिलं थोडासा विसावा दिलेला आहे, 11 धावा खर्च केलेला आहेत. आता उरलेले 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा बनतील हेच मात्र नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. खसला जरा असतो, राख होईल अपेक्षांची, एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल सर्व काही स्वप्नांची. धावसंख्या धावफलकावरती 40 आपल्याला पाहायला भेटत आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि चौथ्या षटकासाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती पप्पू, ज्याला दुसरा स्पेल हाताळण्यासाठी दिलेला आहे. पहिल्या स्पेलमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, कारण की पॉवर प्लेचं षटक होतं, त्या अनुषंगाने कुठेतरी मार पडणारच. परंतु तिथे देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याच्या या कामगिरीच्या जोरावरती दुसरा स्पेल त्याला दिलेला आहे. आणि या स्पेल मध्ये जर त्याने काही चांगली कामगिरी केली तर कदाचित इथे गावदेवी फळेगाव संघ दमदार स्थितीमध्ये येऊ शकतो, कमबॅक करू शकतोय. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर इथे मात्र आपण पाहिलं तर फटका केलेला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं फंबल त्या ठिकाणी पाहायला भेटली, परंतु पाहता पाहता याचाच फायदा मात्र झाला. 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. एक धावेला खूप महत्व असतं क्रिकेटच्या पटलावरती. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर तशी फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटत नव्हती, परंतु आताच्या सध्याच्या काळामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. परंतु सध्या तरी इथे मात्र 2 धावा देखील चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या वेगानं पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. अप्पू सांघिक कोट्यातील दुसरं षटक. इथे मात्र आपण पाहिलं तर थोडीशी लेंथ खेचली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन शांत झाला, गारज झाला. अप्पू नक्कीच या ठिकाणी पप्पू या ठिकाणी नक्कीच कमबॅक करेल, यात मात्र शंका नाहीये. परंतु त्याची कन्सिस्टन्सी कितपर्यंत सातत्याने राहील हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. इथे पावलांचं समीकरण चुकला. डेड बॉल पंचांनी घोषित केला, कारण की वेगवान गोलंदाज ज्या वेळेला त्यांचं समीकरण चुकत असतात त्यावेळेला अशा प्रकारचे चित्र निर्माण होत असतं.
हो इथे मात्र आपण पाहू शकता या आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. हो इथे देखील बॉम्बलेस झाली त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पाहायला भेटल्या. आता एकेरी दुहेरी धावांवरती नक्कीच कुठेतरी लाईफ लाईन सुरू आहे. म्हणतात ना मित्रांनो, रेल्वेची मुंबईची लाईफ लाईन रेल्वे आहे, तसंच या क्रिकेटच्या पटलावरती एकेरी दुहेरी धावा ज्या मात्र लाईफ लाईन असतात. आणि आता ही लाईफ लाईन कितपर्यंत जिवंत ठेवेल, या षटकामध्ये किती धावा जमवतील. अजून एक षटक जिथे मात्र शिल्लक असेल. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. गॅप मोठी आहे आणि सीमा, चेंडू मात्र सीमा पार. दर्जेदार फ्लॅट 6 षटकार. धावसंख्या 50. धावा धावफलकावरती आहेत. काही जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. थोडासा बॅकअप दिली होता. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेले फलंदाज त्या ठिकाणी दर्शन आणि या दर्जेदार दर्शनीय षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. त्यानंतर आपण द्वितीय फेरीतील सामन्यांना देखील सुरुवात करणार आहोत. नालिंबी संघ आणि राजे छत्रपती अनखरपाडा संघ आपण सज्ज राहायचे आहे पुढील मॅच साठी. हा तुम्हाला पहिला पुकार आम्ही या ठिकाणी देतोय. इथे बॉल अगदी फुल टॉस, फुल टोल वसूल, सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा खडाघाती पार षटकार. धाव संख्या 56. अब तक 56. 2 चेंडू 2 षटकार आपल्याला पाहायला भेटले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. अजून एक षटकार आला तर इथे हॅट्रिक कंप्लीट होईल. काय बॅटिंग केली, अगदी 20 धावांवरती बॅटिंग करतोय. 2 षटकार समावेश होता आणि काय जबरदस्त अगदी ज्याप्रमाणे हवाई फायर त्याच्या वतीनं पाहायला भेटली, त्या पद्धतीने अगदी जमिनी फायर देखील त्याच्या वतीनं पाहायला भेटली. यालाच क्रिकेट म्हणतात. अगदी गरुडासारखी ही पारी आहे. गरुडाचा आपण विचार केला तर हवेमध्ये देखील तितकाच कुशल शिकारी असतो आणि जमिनीवरती देखील तितका जबरदस्त शिकारी. असा हा दर्शन मैदानाच्या आतमध्ये. हो आता बॅटची यश त्या ठिकाणी लागलेली आहे. थर्ड मॅन सक्रिय झालाय. चेंडू खाली येत आहेत आणि पकडलाय झेल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. दर्शनला इथे परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. भरतनं तिथे मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल तिथे मात्र पकडला. बॅकआउट पॉइंटला त्या ठिकाणी ते सज्ज होते. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला कारण की गरज होती. आणि हा झेल जर आपण पाहिलं तर या झेलचं महत्व देखील नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल जय हनुमान ठाकूरपाडा गावामध्ये. कारण की दर्शन जो मात्र चांगल्या लय मध्ये होता. शेवटचं डेथ ओव्हर होती आणि या डेथ ओव्हर पर्यंत जर दर्शन असता तर कदाचित धावा इथे मात्र नक्कीच जास्त पाहायला भेटल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. दर्शनची ही खेळी खूप जबरदस्त राहिली. त्यांनी मात्र आपण पाहिलं तर तब्बल आपल्या संघासाठी 20 धावा केल्या. त्यात 2 षटकार होते आणि टाळ्यांनी देखील त्याचं स्वागत केलं जाते. 11 चेंडूत 20 धावांची खेळी मात्र समाप्त झालेली आहे. आता 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. भैरवी षटक, हाणामारीचं षटक, हुमरा तुमरीचं षटक आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आहे. त्याच्यावरती आता भरोसा टाकलेला आहे. शेवटचं षटक टाकणं म्हणजे वाघाचं काळीज आणि वाघाचं काळीज ज्ञानेश्वर इथे घेऊन आलेला आहे. खूप मोठं दडपण असतं, परंतु थोडासा विसावा इथे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान ठाकूरपाडा संघाला नक्कीच असेल. धावसंख्या धावफलकावरती 56. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहू शकता या विशाल स्ट्राईक वरती आहेत आणि त्याच्या सोबतीला आता प्रथमेश आलाय. विशालच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आत्मघाती होईल का नो मॅच लँड मध्ये. एका टप्प्याच्या सायने चेंडूला कलेक्ट केलं आणि विशाल मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. 2 धावा त्यांनी मात्र या अर्जित केलेल्या आहेत आणि सध्या तरी आपण विचार केला तर विशाल जो मात्र चांगली बॅटिंग करतोय. 9 धावांवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 58 धावा. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. अपील पाहायला भेटली त्या ठिकाणी. शेवटचे षटक आपण जर पाहिलं तर निर्णायक षटक आहे ज्ञानेश्वर आणि ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर काहीशा धावा येणं फार गरजेचं आहे. 58 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. ओ इथे मात्र जबरदस्त बॉल. फलंदाज एजन गॉट. बॅक टू द डगआउट. विशालची खेळी समाप्त. काय जबरदस्त झेल तिथे मात्र किरण पकडली.
आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपण विचार केला ना तर कुठेतरी गावदेवी फळेगाव संघ थोडासा मागे सरकलाय. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर अगदी चांगलं परफॉर्मन्स होतं. 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, चौथ्या षटकामध्ये देखील 14 धावा आणि या षटकामध्ये जिथे गरज होती ती गरज मात्र कमी पडत आहे. चौथ्या षटकामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. नवीन फलंदाज करण, सध्या तरी ज्ञानेश्वर मात्र हावी होत असताना या षटकामध्ये इथे मात्र आडव्या बॅटनं फटका, क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याच्या साहाय्याने हा येतोय चौकार. काय बॅटिंग केली आज आपण पाहिलं तर गावदेवी फळेगाव संघानं. इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीत दे तो बस जीत कर ही जाएंगे. पण जर या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आला, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, चौथ्या चेंडूवरती 4 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि उरलेले 2 चेंडू इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकता. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये थांबणार नाहीये कारण की अनुकूल वातावरण आहे. चेंडू सीमा पार आलाय, हा चौकार. धावसंख्या 66 या आकड्यावरती पोहोचली आहे. खरंच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर कदाचित इथे झेल बाद होऊ शकला असता, परंतु म्हणतात ना किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है आणि हेच आपल्याला पाहायला भेटलं. 66 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल या इनिंगचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. एकच धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेटची प्राप्ती झाली आहे. आपण जर पाहिलं तर 5 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. 5 गडी गमावून 67 धावा, 68 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे गावदेवी फळेगाव संघानं. नालिंबी संघाचे कर्णधार आणि राजे छत्रपती अनखरपाडा संघाचे कर्णधार आमच्या थेट मंचासमोर आपण या टॉस करण्यासाठी. 68 धावांचं लक्ष. चला, विनंती असेल आपल्याकडे वेळ आहे, आपण टॉस करून घेऊया. नालिंबी संघाचे कर्णधार आणि राजे छत्रपती अनखरपाडा संघाचे कर्णधार. आपण या टॉस करण्यासाठी आपणास वारंवार इथे पुकार दिला जात आहे. गोलंदाजी जरी या ठिकाणी आपण पाहिलं तर जयहनुमान ठाकूरपाडा संघाची फेल झाली असेल, परंतु फलंदाजी धमधार नक्कीच पाहायला भेटेल, या शंका नाहीये. जे.पी. अब्दुल कलाम म्हणतात ना मित्रांनो, फेल चा अर्थ अपयश असा होत नाहीये, तर फर्स्ट आयटम इन लर्निंग म्हणजे शिकण्यासाठी पहिला प्रयत्न. 68 धावांचं हे लक्ष आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण नक्कीच परिवर्तन करतोय. नक्कीच मनोज खारवे सरांचा उल्लेख जर आपण केला तर त्यांची देखील एक ख्याती आहे. कल्याण तालुका नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे तर तब्बल महाराष्ट्रभर आमचे मनोज खारवे सरांची ख्याती आहे, ओळख आहे. आणि आज या क्रीडा नगरीवरती त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल.
आदरणीय गुरुवर्य मनोज खारवे सरांचा आवाज आपण ऐकूया. गो टू कॉमेंट्री बॉक्स. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा एकता चषक 20-25 चा हा थरार. धन्यवाद. थँक्यू सो मच राजू जाधव सर. राजू सर, तुमची सुद्धा ख्याती कमी नाहीये. तुम्ही सुद्धा मस्त अगदी प्रसिद्धीला आलेले आहात. तुमची मेहनत त्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. अशीच मेहनत करत राहा, कारण कुठलंही स्वप्न झटक्याच साकार होत नसतं. त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. आणि आपण सुद्धा अगदी सुंदर प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं, क्रिकेट वीराचं, क्रिकेट आयोजकाचं मन जिंकताय. असंच तुम्ही कीप इट अप. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ ठाणे तुमचा आवाज नक्कीच गाजेल. काही कोण्यामध्ये काहीच कमी नसतं. देव परमेश्वराने सर्वांना समसमान दिलं. फक्त आपण त्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. आपण 100% दिलं पाहिजे आणि ते दिल्यानंतर आपल्याला यश आपल्या पदरात पडत असतं. तर मैदानामध्ये जाऊया. आपण ह्या सामन्यामध्ये कोणाच्या पदरामध्ये यश पडेल ते आपण बघूया. कारण लक्ष जिंकण्यासाठी 68 धावांचा आहे. आधीच्या सामन्यात 67 होत्या, आता 68 पाहतो आपण. म्हणजे आजचे सामने 60-70 असेच होत आहेत. ज्ञानेश्वर आणि महेश सलामीची जोडी ठाकूरपाडा संघाकडून, ज्या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती आणि फळेगाव संघाला बॅटिंगसाठी निमंत्रित केल्यानंतर फळेगाव संघाने 5 षटकांमध्ये 67 धावा उभ्या केल्या आणि 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पोहोचलेली आहे. स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला महेश आणि फ्रंटलाईन गोलंदाज मिस्टर दर्शन टिटवाळा, सिद्धिविनायक बाप्पा एंड कडून. पहिला चेंडू मार्गस्थ, धावांचा पाठलाग सुरू. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. एकता चषक मंडळाच्या वतीने शुभेच्छा. फळेगाव संघ इथे फिल्डिंग करतोय आणि ठाकूरपाडा संघाने धावांचा पाठलाग सुरू करत असताना पहिला चेंडूला क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फटक्यामध्ये नजर थोडीशी कमी पाहायला मिळाली आपल्याला. बघा, बॅट्समॅन बॅटला अगदी हॉरिझॉन्टल पद्धतीने ड्रिल करून दाखवते की मला नीटचं मिडल करता आलं नाही चेंडू, कारण माझं पदनालित्य नव्हतं अजिबात. फूट वर्किंग फार महत्वाचं आहे. फूट वर्क आणि नेटवर्क फार महत्वाचं आहे. चेंडू फ्लाय झालेला झेल तिथे निसटला. अशीच निसटली होती ऐश्वर्या राय सलमान खानच्या हातातून आणि बिचारा पस्तावला. नंतर अजून अनमॅरिड आहे, बॅचलर आहे, म्हणून पकड तुमची मजबूत असावी. जे पकडलं ते सोडायचं नाही कधी, जिद्दीने पकडायचं असतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी ती जिद्द, चिकाटी, मेहनत बाळगायची असते. तसं तुम्ही जर ढिसाळपणा केला तर तुमच्या हातातून निसटली आणि निसटल्यामुळे बघा नुकसान किती झालं. चौकार मिळाला त्याच बॅट्समॅनला ज्याला जीवनदार मिळालं. जबरदस्त चौकार दुसऱ्या बॅट्समॅनने मारला, परंतु मोमेंटम प्राप्त झालं होतं. करण मगर सुद्धा मला चांगली साथ देत आहेत. मस्त स्कोरिंग त्यांची. स्कोरिंग हा पाठीचा कणा असतो. धावसंख्या 5 वर आहे. धावांचं लक्ष 68 हे जिंकण्यासाठी ठाकूरपाडा संघापुढे. एकता चषक 20-25 घोटसेकरांच्या वतीने पर्व 6वं पाहतोय आपण. क्रिकेटच्या ह्या सोहळ्याच्या निमित्ताने 4 दिवसांची स्पर्धा. टॉस साठी येऊन थांबा. अंकवाडा कॅप्टन राजू छत्रपती आणि चेंडू कुठे गेलाय. चेंडू अरे झेल नाही पकडला तो चिकटला तिथे चेंडू, परंतु पंच पाहतील तिथे सांगतील आम्हाला. आणि तिथे फिल्डर सुद्धा अगदी नर्वस आहे. बघा सांगतोय षटकार आहे, परंतु प्रयत्नाला दाद दिली म्हणजे टाळ्या वाजवता फिल्डरसाठी. काय त्यांनी प्रयत्न केले. वा, जणू काय आंब्याच्या झाडावर एकदा का पिकलेला आंबा खुडावा आणि रात्रीच्या प्रहरी जाऊन गावातील बल्ब चोरावे खांबावरून, तसा तो चेंडू अगदी चुरून घेतला होता. मस्त छान तिथे परफॉर्मन्स. धावसंख्या 11 या षटकाराच्या मदतीने
झालेली आहे ती ठाकूरपाडा संघाची. मईच्या बॅटमधून तो चौकार आणि षटकार हे 2 फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सज्ज झाला सामना करण्यासाठी दर्शनचा. यावेळेला सुद्धा स्मॅश केले. ऑन साइडलाच पाहतो आपण. फिल्डर त्या ठिकाणी तोच आहे ज्याने आधी झेल टिपला होता, परंतु त्याला तिथे नशिबाची साथ मिळाली. त्याचा बॅलन्स चांगला होता, परंतु थोडेसे पाय बाउंड्री रेषेच्या पुढे गेले आणि पाहिलं आपण की त्या ठिकाणी तो षटकार घोषित झाला. इथे त्यानंतर एक सिंगल आली. मईच्या बॅटमधून धावसंख्या इथे 12 वर. राजे छत्रपती कॅप्टन सचिन जो जेवण करतोय. टॉस करून घे सचिन. हो, नॉस केला. इथे धोका होता, परंतु तसं त्या ठिकाणी थ्रो मिळाला नाही आणि पंचांनी सांगितलं की पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 68 धावांचा पाठलाग करत असताना ठाकूरपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 13. अजून 55 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये ठाकूरपाडा संघासाठी. या टॉस साठी या सचिन येतो का जरा. तेरा धावा पहिल्या षटकामध्ये इथे पूर्ण केल्या. दोन्ही पण फलंदाजांनी एकमेकांचा चांगला समन्वय दाखवला, चांगला तालमेल, चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न आहे. डगआउट मधून त्यांना प्रत्येक चेंडूमध्ये टाळ्यांचा गजर मिळतोय. आमचे प्रेक्षक सुद्धा पाहू शकता आपण. प्रेक्षक कक्षामध्ये बसलेत, ज्यामध्ये काही खेळाडू सुद्धा आहेत आणि 10 क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक सुद्धा शुक्रवारच्या दिवशी सुद्धा या एकता चषक घोडसईच्या क्रिकेटच्या महासंग्रामाचा आनंद घेत असतील. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आपण करूया. कुणाल मात्रेची अथक मेहनत सुद्धा कारणीभूत ठरलेली आहे. ही वाहिनी सुद्धा टॉप 10 मध्ये गणली जात आहे. सुरुवात तर केली ती संतोष नाणेकर साहेबांनी 2013 मध्ये www.testcricket.in च्या माध्यमातून. त्यानंतर GTC आली, त्यानंतर PTC आली, प्रिन्स मूव्हीज आलं, आमचं 10 क्रिक आलं आणि त्यानंतर अनेक आलं आणि त्यामधली ही अग्रमानाकी वाहिनी पाहतो आपण 10 क्रिकच्या राईटच्या माध्यमातून. आपण पाहतो सुंदर चौकार, चायनीज कट, रुबी कट, लेमन कट, बरेचसा कट आहेत. सलून मधून जाऊन विचारा, तुम्हाला नावी पण सांगेल की किती प्रकारच्या कट आहेत. दुपारची वेळ आता ते मजा येते जरा. धावसंख्या 17 वर 17 ऑन द बोर्ड. धावांचा पाठलाग सुरू आहे. ठाकूरपाडा संघ असुसलेले आहे त्या ठिकाणी. फळेगाव हे ठाकूर मुझे विकेट दे दो, शोलेची आठवण झाली आहे संजीव कुमारची. लेफ्ट हँड होतं विकेट. हा चेंडू पायामध्ये आदळ तरी पंच सांगतात की चेंडू एसटीला सोडून जातो. बघा बिचारा सचिन जेवण टाकून आला बिचारा टॉस करण्यासाठी. जेवलाय. अनंत डोलेकर साहेबांनी वाटतं त्यांना आज दिलं नाही दुपारी. जय मल्हारचे आमचे अनंतदादा डोलेकर यांचा संघ आहे. इथे लाऊड अपील केली होती. धावसंख्या 18 वर. त्या चौकारच्या मदतीने दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज देवेशच्या माध्यमातून चौकारा पाठवत एक लेग बायच्या रूपामध्ये एक धाव आली. धावसंख्या 18. ज्ञानेश्वर आणि महिची जोडी जमली. विकेट इथे प्राप्त करावी लागेल फळेगाव संघाला. फुल टॉप दिला. चेंडू सेफ आहे. 2 फील्डच्या मधून जातो चेंडू. सीमा रेषा चिरतोय, फाडतोय. खणखणीत चौकार. वा, चांगला गॅप शोधला. हे तुमचे फटके पाहिजे. तुमचं टायमिंग, तुमचं गॅप शॉट सिलेक्शन, तुमचं पदलालित्य, या तिन्ही गोष्टी जुळल्या की तुम्ही चांगले बॅट्समन बनवू शकता. तसंच बॅटर इथे पाहतोय आपण ज्याने चांगली बॅटिंग केली आहे, मिस्टर महेश. त्याची बॅटिंग पाहतो आपण ज्याने 4 चेंडूमध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल अशा 15 धावा कुठलेत आणि धावसंख्या 22 वर नेऊन ठेवली आहे. 22. 3 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील. 5 षटकांच्या मुकाबल्यामध्ये 68 धावा करायच्या ठाकूरपाडा संघाला. फुलटॉस चेंडूच्या खाली घुसून फटका मारला कसून. चेंडू जाईल का, तिथे राहील का, कोपऱ्यात बसून नाही तर तिथे फिल्डिंग केली अगदी कसून. मस्त फिल्डिंगचा नमुना पेश केला वेगाने. तिथे फिल्डर गेला, टाळा तिथे मिळतायत त्या फिल्डरला. चौकार वाचवले आणि पाहता पाहता तिथे 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचलेली आहे ठाकूरपाडा संघाची 24 वर. आपण षटक समाप्त झाले की टॉस करू लगेचच. सचिन आलाय आणि आमचे नालिंबीचे कॅप्टन पण आलेत. कैलासवासी आमच्या अश्विनीताई शालिक भोईर स्मरणार्थ जो संघ आहे शालिक दादांनी स्पॉन्सर केलेला नालिंबी संघ. दुसरा एक संघ त्यांचा चांगला गाजतोय म्हणजे जय हनुमान नालिंबी संघ. त्यांनी वाहुलीकर चषकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केलं होतं. 4था क्रमांक पटकावला होता. तो नालिंबी गाव पाहतो आपण. डोंगर दऱ्यातील गाव आणि मैदान सुद्धा आपण पाहतो. डोंगर दऱ्यातील रानमाळातील मैदान.
गोडसे गावचं मैदान, त्या मैदानामध्ये 6वं पर्व रंगतंय, सामना सुद्धा रंगतोय. लाऊड अपील केली पंचांमध्ये, ते दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 24 वर. क्रिकेट पाहतोय आपण आणि 24 वर्ष ज्याने क्रिकेटला दिली तो 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेला सचिन तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट. आणि त्याचा रेकॉर्ड तोडण्याच्या मार्गावरती आहे किंग कोहली असं वाटतंय. चित्र तसं दिसायला लागले आपल्याला. काय कोहली खेळतोय, अगदी चेसिंग मास्टर, मिस्टर चेसर, मिस्टर विराट कोहली फ्रॉम दिल्ली. एक मुंबईचा झाला गॉड ऑफ क्रिकेट, आता दिल्लीचा आलाय तो विराट कोहली. धावसंख्या 25 वर. 2 षटकाची समाप्ती झाली. मला करण पवार सांगतायत, करण मगर माफ करा. धावसंख्या 25, लक्ष्य 68चा असताना अजून जिंकण्यासाठी इथे 43 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 43 ची गरज. टॉस करतोय आपण. एका बाजूला नालिमी, दुसऱ्या बाजूला राजे छत्रपती अनकरपाडा. सचिन टॉस जिंकलाय. सचिनने होल्ड केला निर्णय. जरा मला वाटतं आता ते फोन फिरवतील रवींद्र दादा धुमाळ यांना किंवा अनंत डोरलेकर यांना. मे बी रवी दादा फोन फिरवतील. ते गरजेचं आहे मार्गदर्शन घेणं. चला आपण त्यांना अवधी देतो, परंतु मैदानामध्ये ते अवधी घेऊ नका. वेळ निघून चाललेत, चेंडू निघून चाललेत, वेळ दौडू देऊ नका. तुम्हाला जिंकायचं आहे एकता चषक 2025. त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्नांची नव्हे तर अगदी क्रिकेटच्या गुणवत्तेची पराकाष्ठा करावी लागेल. लहरों से डर का नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, तो प्रयत्न, ती जिद्द, ती चिकाटी, ती उमेद, ती आकांक्षा, ती इच्छा, ती तुम्हाला आता बाळगावी लागेल. त्या जिद्दीने, त्या चिकाटीने, त्या आकांक्षेने तुम्हाला खेळावं लागेल. ह्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करण्याची तुमची जिद्द असावी. त्या जिद्दीने आता खेळावं लागेल ठाकूरपाडा आणि फळेगाव संघाला. अजून सामना इथे न्यूट्रल आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये ह्या धावा झालेल्या आहेत. होऊ शकतात, अवघड आहे, परंतु अशक्य काही नाही. चेंडू टर्न केलं लॉंगलेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी थोडस फेकी लूज करतोय. फेकीला थोडासा विलंब लावला आणि त्याचा अगदी फायदा उचलत असताना 2 धावा पूर्ण केल्या बॅट्समन महेशने. धावसंख्या पोहोचवली या 2 धावांच्या मदतीने 27 वर. 68चं लक्ष्य म्हणजे अजून जिंकण्यासाठी इथे 41 धावांची गरज. चेंडू शिल्लक 17-41 समीकरण. जवळपास प्रत्येक चेंडूमध्ये 2.25 ते 2.5 धावा करावे लागतील. प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावा लागेल. महेश प्रयत्न करतोय. उडवला आता मात्र, परंतु फटका मोठा आहे, अंतर कमी आहे आणि चेंडूच्या खाली अगदी चांगला फिल्डरची हामी आहे. शिकार टिपली आहे, झेल टिपलाय आणि महेशची खेळी संपुष्टात. पहिला गडी गारत महेशच्या रूपात. मिस टायमिंग स्ट्रोक होता, नीटचा मिडल झाला नाहीये, टायमिंग सुद्धा होऊ शकला नाहीये. त्याच कारणाने डोकं वर गेलं. डोकं, डोळा आणि हातांचं कॉम्बिनेशन जुळणं फार महत्वाचं असतं, ज्याला आपण हँड आय कॉम्बिनेशन म्हणतो. सोबतीला आपलं हेड, डोकं सुद्धा स्थिर असावं लागतं. अशा वेळेला तुमचा फटका अगदी स्थिर जाऊ शकतो. तसा फटका तो स्थिर नव्हता आणि खूपच उंच गेला आणि मस्त जज केलं फिल्डरने. त्या ठिकाणी झेल टिपला प्रथमेशने आणि प्रथम तुला वंदितो. त्याने प्रथम इथे झेल टिपला आणि प्रथम विकेटची प्राप्ती केली. गोलंदाज मिस्टर विजयने ब्रेक थ्रू जे पाहिजे होतं आपल्या संघाला, ती गरज पूर्ण करून दिली आपल्या फळेगाव संघासाठी. सन्माननीय आमचे ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भाजपाचे गणेशजी जाधव यांचा संघ आहे फळेगाव. तो संघ इथे धावांचं संरक्षण करतो, ज्यांनी धावा उभ्या केल्या 67. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये, त्याने सुद्धा गेल्या आल्या उडवलाय. झेल मिळेल का? नाही. झेल सोडलाय. कॅच सोडली की मॅच सोडली. मित्रांनो, हा तुमचा जीवनदान तुम्ही जो दिला तो नुकसानदायक होऊ शकतो. येणारी वेळ, येणारं काळ तुम्हाला सांगेल, कारण कॅच विन्स मॅचेस असं म्हटलं जातं. एकच धाव तिथे पूर्ण झाली. धावसंख्या 28 वर. 28 ऑन द बोर्ड. अजून तब्बल 40 ची गरज आहे राऊंड फिगर मध्ये. 15 चेंडू, आता 14 राहिले. तिथे धावा मिळतील का बघा. तिथे मिस फिल्डिंग झाली आहे. विकेट किपर स्वतः गेले. फाईनच्या दिशेने तिथे मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. बॅट्समन ड्रिल करून दाखवते की माझा फटका हा चुकीचा मारला. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता त्याचा.
परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिडलिंग नाही झालं. धावसंख्या 1 ने पुढे 29 वर ठाकूरपाडा संघाची. एकाच रस्त्याला असलेले दोन संघ, परंतु इथे दर्शन गेला चेंडूच्या खाली आणि झेल टिपला दर्शनने. 3-4-3-5 टेकन द कॅच आणि फलंदाज बाद होतोय. इथे मॅच टिपण्याचा प्रयत्न केलाय. असं वाटत होतं की इथे ठाकूरपाडा संघाने सुरुवात जी लाजबाब केली ती 13 धावांनी, दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या होत्या. असं वाटलेलं की इथे धावा अगदी सहज पुढे पूर्ण करेल, परंतु नाही, इथे खिंडार पडले आणि त्याचं आपण पाहतो की प्रात्यक्षिक आलं. मस्त कॅचिंग होते या ठिकाणी. झेल काही सोडले, काही सुद्धा पकडले आणि त्याचा पुरेपूर फायदा झालाय फळेगाव संघाला. इथे 2 बळी प्राप्त झाले आणि गोलंदाज चांगला इथे बॉलिंग करतोय मिस्टर विजय. याच्याच षटकामध्ये 2 गडी बाद झाले. विजयने नावाला साजेसा इथे खेळ केलाय आपल्या संघासाठी, ज्याच्या नावामध्ये विजय आहे. विजय म्हणजे अजय, ज्याला कोणी पराजित करू शकत नाहीये असा विजय. व्ही फॉर विक्ट्री. आपल्या संघासाठी संजीवनी प्रदान करणारी ही कामगिरी करतोय मिस्टर विजय. आमचे नरेशजी गायकवाड सुद्धा बघा आले. दुपारची न्याहारी झाली वाटतं, नाश्ता जेवण बाकी आहे अजून. आता चालले ते त्यांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी, म्हणजे ऑन ड्युटी मिस्टर नरेश गायकवाड. धावसंख्या 29 वर. बघा नरेशजी गायकवाड सांगतात आम्हाला की सर मी पुन्हा येईन. जसे नरेंद्र आले, जसे देवेंद्र आले, तसे आता आमचे नरेश पण येतील पुन्हा उद्या. या वेलकम. धावसंख्या 29 वर. 29 अनिल ऑन स्ट्राइक लेफ्ट हँडर. कॅप्टन कॅप्टन ऑफ ठाकूरपाडा आमचे रविदादा मगर सुद्धा बघा, अगदी त्यांची छाती फुलली. त्याचं काय की जेवण त्यांनी मस्त घेतलं इथे, अगदी आस्वाद घेतलाय. गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टी कमवतो ते आपल्या पोट भरण्यासाठीच असतात, पण या ठिकाणी तुम्हाला कमवायचं, विजय प्राप्त करायचा आणि तो विजयाकडे वाटचाल करतो. अजून धक्का दिला विजयने. या षटकामध्ये 3रा धक्का दिलाय कॉट बिहाइंडच्या माध्यमातून. फलंदाज कॅप्टन अनिल बाद. डीजे पाहिजे होता, मजा आली असती जरा. कारण एकच दिवस मी विचारा इकडे आहे, मजा आणली असती जरा, पण हरकत नाही. चला मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी, सगळे दिवस देईन. तर उद्या परवा 13 मी धानिवलीला नाईटला आहे. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा. 4 धावा दिल्या, फक्त 3 गडी बाद केले. पूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या दिशेने वळवलीत. गोलंदाज विजयने, ज्याच्या नावामध्येच विजय आहे. निराश हताश होऊन बघा परत डगआउट मध्ये मिस्टर कॅप्टन अनिल. अनेक स्पर्धा आपल्या भेटीस अजून येतील. डे फॉर्मॅट मधला कमी असतील, पण नाईट फॉर्मॅट मध्ये ह्या अंगामध्ये सुद्धा जबरदस्त स्पर्धा असतील. अगदी सर्वात जास्त स्पर्धा ज्या सुरू आहेत ते भिवंडीमध्ये आहेत, त्यानंतर रायगड परिसर, त्यानंतर मुरबाड परिसर आणि आपल्या टिटवाळा परिसर सुद्धा चांगल्या स्पर्धा इथे रेखाटतोय. कदाचित ह्या परिसरात सुद्धा एखादी नाईट टुर्नामेंट असू शकते मे बी येणाऱ्या काळामध्ये. धावसंख्या 29 आहे. 29 ऑन द बोर्ड. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 29. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये पाहिजे त्या 39, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 19.50 ची गती राखावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 19 ते 20 धावा कराव्या लागतील, ज्या अशक्य नाहीयेत, अवघड झालेत, कठीण झालेत. म्हणतात ना की अवघड ते कठीण, कठीण ते सोपं, सोपं ते सहज आणि सहज ते साध्य करावं. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. अशक्य आपल्याला स्वतःला सांगतं की अरे राजा तू ते करू शकतो. अ काढून टाक, ते शक्य आहे. फक्त तुला अ काढायचा आहे आणि तो काळ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे तुम्ही ते शक्य करू शकता. तो प्रयत्न ते करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. ते करण्यासाठी दर्शन गेल्या मैदानामध्ये बॅट्समन दर्शन, एक फिल्डिंग करणाऱ्यामध्ये सुद्धा संघामध्ये त्याने सुंदर झेल टिपला. फक्त ते बॅटर दर्शन गेला आता मैदानामध्ये ज्ञानेश्वरच्या सोबतीला. ज्ञानेश्वर अगदी तळ टाकून उभा आहे, तंबू काढून उभा आहे, जो ओपनिंगला गेलाय. 12-39 समीकरण जिंकण्यासाठी ठाकूरपाडा संघापुढे. दर्शन आमच्या उजव्याच बाजूला आहे बघा. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉंग ऑफच्या मध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज 4थ्या षटकासाठी.
करण, मेरा करण आ गया, करण अर्जुन. आणि आमचे अर्जुन आले बघा, आमचे राजू जाधव. म्हणजे मी बसलो हा करण आहे आणि आमचे अर्जुन आलेत. या राजू जाधव जबरदस्त समालोचक, अगदी सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे. कोणाला कुठल्या प्रकारचं ते उत्तर प्रत्युत्तर न देणारं व्यक्तिमत्व, अगदी निर्मळ व्यक्तिमत्व राजू जाधव सर. म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. कारण ते फतवा महत्वाचं आहे, माणुसकी महत्वाची आहे. माणसात अंतर असावा परंतु माणुसकीमध्ये नसावा असं म्हटलं जातं. ती माणुसकी जोपासची असते. ती जोपासतो जो, त्यालाच या जगामध्ये किंमत आहे. इथे बघा, किमतीवान धावा काढायचा प्रयत्न पंचांनी इथे इशारा केलाय, लेग बायचा सिग्नल दिलाय. सुदीपजी आंबवणे सर. धावसंख्या इथे हळूहळू पुढे जाते 31 वर. 31 लेग बायच्या रूपामध्ये धावा इथे जोडल्या जात आहेत. अजून जिंकण्यासाठी 37 पाहिजेत 10 चेंडूंमध्ये. 10-37 म्हणजे प्रत्येक चेंडू चौकार नितांत गरज आहे. आवाज दिला जातोय अगदी पाठीराख्यांकडून, कमॉन कमॉन. परंतु तो फटके, हा हार्दिक पांड्या स्टाईलचा फटका होता. तितकं सुंदर झेल टिपलं अगदी कावकोणारी मिड विकेटच्या मध्ये आणि फलंदाज बाद होते झेलच्या रूपामध्ये. अजून धक्का लागत असताना ठाकूरपाडा संघ बॅक फुटवर. प्रतापेशने 2 झेल टिपले. वा, जागा त्याने 30 कोरलेली आहे. जणू काय तो 7-12 नावावरती करून जाईल वाटतं. जर फायनल पर्यंत राहिला तर प्रथमेश. वा, मस्त झेल टिपतोय. ग्राउंड फिल्डिंग फार महत्वाची असते. तेव्हा कुठे आपल्या बॉलरला एक कॉन्फिडन्स मिळत असतो, आत्मविश्वास मिळत असतो. तो आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे ना तोच विजयापर्यंत पोहोचू शकतो. आत्मविश्वास फार महत्वाचा आहे मित्रांनो. आत्मसंयम, आत्मज्ञान, आत्मविश्वास या त्रिसूत्री आपल्या जीवनामध्ये आणि कुठल्याही खेळामध्ये फार महत्वाचे असतात. स्वतःचं ज्ञान, आत्मज्ञान, स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास आणि स्वतःचा संयम, आत्मसंयम, पेशन्स त्याला म्हणतात. नुसती आक्रमकता महत्वाची नाहीये, संयम फार राखणं महत्वाचं आहे. नुसतं अग्रेसिव्हपणा महत्वाचा नाहीये. जसं विराट कोहली जितका अग्रेसिव्ह आहे बरं का, तितका संयम सुद्धा त्याच्याकडे आहे. काय खेळतो, षटकार न मारता सुद्धा तो सेंचुरी मारू शकतो. फक्त 5च चौकार मारले आणि त्या ठिकाणी पाहिलं आपण की ऑस्ट्रेलियाला तिथे रडकुंडीला आणलं आणि तो सेमीफायनल जिंकून दाखवला. रन चेसर, चेसिंग मास्टर विराट कोहली. ही धावसंख्या चेस होईल का? नाही. वेळ निघून चाललीये, अवघड होत चालले. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि ते 37 ची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर पप्पू पास होणार का? पप्पू पास होणार का? नाही. पप्पू इथे फक्त चिप शॉट खेळतोय. प्रथमेश वेगाने आला होता तिथे. आता सुद्धा त्यांनी झेलचा प्रयत्न केला. तो सुद्धा अगदी पूर्णपणे जान डालतोय, जीव टाकतोय, जीव ओवाळून टाकतोय, जीव ओततोय आपल्या संघासाठी, फळेगाव साठी मिस्टर प्रथमेश. त्या दरम्यान इथे पप्पूने 2 धावा घेतल्या. धावसंख्या 33 वर. 33. धावा अजून 35 पाहिजेत. 8-35 समीकरण. करणचा हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर आणि वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुली हाताळला सुद्धा. अचंबित झाला बॅट्समन त्या ठिकाणी. बॅट्समनच्या दोन्ही पायांचा अंतर वाढला आणि जागेवर तो उभा राहिला. खडाही खडा रह गया. अपेक्षा होते की वाईड मिळत होतं, नाही. तुमची बॅट फिरली पाहिजे, तुमचे पाय चालले पाहिजेत, पायामध्ये चक्र पाहिजेत, जागा बदलली पाहिजे आणि ते फटका बदलला. फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातोय गोविल आणि टिटवाच्या मध्ये. षटकार. ही पर्वणी तुम्हाला आधीच साध्य करायची होती. पावलांचा वापर करायचा होता. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं, तर तुम्ही धावांच्या लक्ष्यामध्ये पोहोचू शकता. लक्षात घ्या मित्रांनो. म्हणतात ना की देव आपल्याकडे येईल अशी कधी अपेक्षा बाळगायच्या नाहीये. आपण देवळात गेलं पाहिजे, तेव्हा आपल्याला दर्शन घडेल, तेव्हा प्रसाद देव बाप्पा देईल, आशीर्वाद देईल. म्हणून आपण पुढाकार घ्यायचा असतो, आपण पाचारण व्हायचं असतं, आपण मार्गस्थ व्हायचं असतं, आपण पावलाचा वापर केला पाहिजे, आपण घर सोडलं पाहिजे, तेव्हा काहीतरी आपण कमवू शकतो. म्हणून या जगामध्ये काहीतरी करण्यासाठी तुम्हाला हालचाल करणं फार महत्वाचे असतं. कारण थांबलेला पाणी सुद्धा नाचतो, सडतो, त्याला वास पसरतो, तो दुवास असतो. धावसंख्या 39 वर. अजून 29 ची गरज आहे जिंकण्यासाठी. 29 धावांची गरज. धावसंख्या झाली 39. 39. 39. 39. मला हिंदी येत नाही राजा, दोनच. चांगला मुलगा आहे फळेगावचा आमचा. पुढच्या वर्षी खेळेल असं वाटतंय.
किरण जाधव यांचा सुपुत्र आहे. वा सिद्धू, सिद्धू वा मस्त आहे. म्हणजे एक नवजोत सिद्धू झाले आपले. एक वाडेकरचा सिद्धू आहे आपला फिरकीचा जादूगर आणि हा आमचा फळेगावचा सिद्धू किरण जाधव. वा जो स्वतःला सिद्ध करेल पुढच्या वर्षी या ठिकाणी सिद्ध करेल का हा मिस्टर दर्शन. 6 चेंडू शिल्लक आहेत. एक ओळखीची गरज एक्स्ट्रा कव्हरला. इथे सुद्धा वेगाने फिल्डर होते मिस्टर विजय. जी जागा आधी दर्शनची होती तो दर्शन गेला बॉलिंग साठी, तिथे आला तो विजय ज्याने चांगली फिल्डिंग केली. 2 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या 41 वर. अजय विषयांचे छोटे भाऊ विजय विषय याचा विषयच नाही. वा वा वा. अजयचा विषय नाही आणि विजयचा विषय नाहीये. दोघांमध्ये जय दडलाय. वा. वडिलांनी पण नावं अशी ठेवलीत की बाबा मुलांना तुम्हाला फक्त कीर्ती प्राप्त करायची आहे, तुम्हाला अपयशाला सामोरं जायचं नाहीये, तुम्हाला फक्त स्वतःला सिद्ध करायचंय. बघा विजय आमच्याकडे बघतायत, त्यांना सुद्धा आनंद झाला की माझ्या पप्पाने आमचं असं नाव ठेवलंय कि तुझे सूरज करूया चिंदा, तुझे दीप करूया तहारा, हमारा नाम करेगा रोशन, जज में ये मेरा राज दुलारा मिस्टर अजय और विजय. वाह क्या बात आहे. कधी कधी आपल्या जुन्या काळामध्ये नावं पण अशी ठेवली जाते की सुकाराम, तुकाराम, संताराम, बरीचशी पांडुरंग, नामदेव अशी नावं ठेवून. हल्लीच्या काळामध्ये नावं अशी आहेत की ती इंग्लिश असतात का मराठी कळतच नाही आपल्याला. असं काळ बदललंय. धावसंख्या 42 वर. रॉय, जॉय, बरीच काय नावं. जॉर्डन. वा आपला जॉर्डन उतण्याचा. जनार्दन येताला जॉर्डन करून टाकलं. पोस्टमॉर्टमला सुद्धा आपण मागे येत नाही. माट्या, लाट्या, गोट्या, बरीचशी नावं अशी. चला असू द्या, ही मजा वेगळी होती. पुलचा प्रयत्न होता पण तुम्ही स्थानिक स्टोक्या विकेट किपरच्या खाली आणि अगदी स्टिकच्या जवळ झेल टिपला गेलाय. आता सामना पूर्णपणे गमावल्याच्या मध्ये जमा झालाय. म्हणजे ठाकूरपाडा संघ, ज्या संघाची पूर्णपणे दमछाक झालीय, या धावांचा पाठलाग करत असताना विकेटचं पतन. धावसंख्या 42 वर. सचिनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. राजे छत्रपती संघाने सज्ज राहायचंय फिल्डिंग साठी. लगेच आपण पाचारण व्हायचंय. अगदी स्टेजच्या समोर एंट्री केली तर बरं होईल जरा, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. थोडंसं आम्ही तुम्हाला त्रास देतोय, परंतु या स्पर्धेचं सौंदर्य वाढवायचं आपल्याला. कुठून पण तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करू नका, समोरून या आणि मैदानात प्रवेश करा. तुमच्या कॅप्टनची विनंती तुम्हाला सचिनची, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये तुफानी खेळी साकार केली. 4 षटकार, 30 धावांची खेळी, सोबतीला रवी धुमाळ. धावसंख्या इथे 42 फक्त. 2 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज. नवीन बॅट्समन. हो, यावेळेला इनसाइड आउटचा फटका इथे बरोबर अगदी गॅप मधून काढलाय. वेगान धावतोय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून डीपन फिल्डर आला. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. हेच आपलं ग्रामीणचं क्रिकेट आहे. गावामध्ये हेच चालतंय. दोघांची भांडणं लावतात, तिसऱ्याचा लाभ होते. म्हणून गावांमध्ये 4 संघ झालेत. तशी कारणं पण हीच आहेत. हीच कारणं आहेत. जितके पक्ष तितके आम्ही आता संघ बनवते गावांमध्ये. त्याच कारणाने आपण गोडसे बनवू शकत नाहीये सध्या तरी. गोडसे असं गाव आहे की ज्याने काय संघाची बांधणी केली. वा. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. विचार असं मांडा की आपल्या विचाराती विचार केला पाहिजे. ते विचार मांडतो आम्ही. मी मनोज कार्य, राजू जाधव सुद्धा नेहमी सांगतात की तुम्ही एकमताने, एकजूट पद्धतीने, एकता पद्धतीने खेळलं पाहिजेत. आणि गोडसेचा एक असा एक संघ बनवा की जो सगळ्यांचा काळ भैरव ठरू शकेल, सगळ्यांची एकता बनवू शकेल. असा गोडसे संघाने संघ बनवला पाहिजे. कारण गोडसे असं गाव आहे, मला वाटतं कल्याण तालुक्यात एक मोठं गाव आहे, सर्वात मोठं गाव गोडसे गाव. दुसरं गाव आहे ते फळेगाव. बरोबर. हे 2 गावांची मला पूर्ण माहिती आहे. एक गोडसे, दुसरं फळेगाव. सर्वात मोठी गावं. मग या गावामध्ये किती मोठे संघ तयार होतील बघा. असे निवडक खेळाडू जर बनवले ना तर तुम्ही गोडसे बी संघाला सुद्धा टप देऊ शकता. काही कमी नाही आपल्यामध्ये. फक्त आपण पुढाकार घेतला पाहिजे. 5 पावलं मागं गेलं पाहिजे, जेणेकरून आपण 50 पावलं पुढे येऊ शकतो. इथे धावसंख्या फक्त पोहोचली किती? 50 पर्यंत, 54 पर्यंत. ओके. म्हणजे तब्बल 13 धावांच्या फरकाने इथे सामना जिंकलाय. तो म्हणजे फळेगावने. आणि त्या फळेगावचा मिस्टर विजय, अजयचा बंधू विजय विषय, ज्याचा विषयच नाही काय तो ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.